रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। गेल्या वेळेला आपण संगती परिणामाच्याबद्दल पाहत होतो. तिच्या इतकी सहजपणे लक्षात येणारी पण खऱ्या अर्थानं लक्षात न येणारी दुसरी गोष्ट कोणती नाही. संगती ती विचाराची असते, माणसाची असते, परिस्थितीची असते, सगळ्या प्रकारची संगती आहे माणसाला. आणि मनुष्य हा तसा संगतीमध्येच वावरतो आहे, एकटा नाही. या अर्थाने मनुष्याने एकटं राहायचं ठरवलं तरी तो स्वतःच्या बरोबर असतोच. स्वतः तरी स्वतःच्या बरोबर असतो, तो कुठं जात नाही. कारण तो महाराज जसं म्हणाले, इथं प्रपंचाचा कंटाळून तिथे गेला. जाताना सगळं बरोबर घेऊन गेलेलंच आहे, डोक्यातलं काही इथं ठेवून गेला नाही. डोक्यातलं प्रपंच जर डोक्यात राहत असेल तर त्याची संगती केवढी असेल. मग ती जरी हिमालयात जाऊन बसली तरी ती संगती तिथं तशीच राहणार. इथलं हवामान जरा बरोबर दिसत नाही आहे, सीझन बरोबर नाही, अमकं नाही तमकं नाही. तिथे सुद्धा मनात आलं तर इथं मनात आलं काय, आणि तिथं मनात आलं काय, सारखीच शेवटी. त्यामुळे तशा अर्थानं जी संगती आहे तिची खऱ्या अर्थाने कल्पना येत नाही, हेच कारण. संगतीचे जर एखाद्याला खरोखर कल्पना आली असेल, म्हणजे खऱ्या अर्थानं, असं मी मुद्दाम सारखं म्हणतो एवढ्यासाठी की त्यात बारकावा आहे तो आपल्याला जर लक्षात आला असेल, तर मग संगतीसारखी गोष्ट पण नाही की जी माणसाला, म्हणजे महाराज जसं म्हणायचे, आता संतांची संगती उदाहरणार्थ, तर संतांच्या संगतीबद्दल जे महाराज म्हणाले ती म्हणजे चालत्या रेल्वेत बसल्यासारखं आहे. तुम्ही आत बसला की रेल्वेची गती समजा काही 120 मैलाची असेल तशी, तर 120 मैलांनी मनुष्य प्रवास करतो. आता वास्तविक त्याची गती स्वतःची चालण्याची 4 किंवा 5 किलोमीटर, काय 5 मैल म्हणा फार तर, ही तासाची गती त्याचीही, पण त्याला एकदम 120 मैलाची गती प्राप्त होते. ही केवळ त्याची संगत धरल्यामुळे प्राप्त होते. आता रेल्वे कुठं जाणारी आहे ह्याच्यावरही अवलंबून आहे जरा, म्हणून त्यांनी सत्संगविधीबद्दलच बोलले. तेव्हा उलटीकडे जाणारी रेल्वे धरली तर तितक्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त गतीनं सुद्धा आणखीन, म्हणून त्याला अधोगती आणि गती आणि सद्गती असे तिन्ही शब्द वापरलेले आहेत. तेव्हा त्या गतीनं काय होतं, तर त्याची जी गती आहे ती आपल्याला मिळते. त्यामुळं मनुष्याच्या म्हणजे बोलण्यावर, चालण्यावर, त्याच्या व्यवहारावर आपण अनेकांच्या ठिकाणी लहानपणी बघितलं असेल की लहानपणी त्यांच्या घरात जसं वातावरण होतं तशा पद्धतीची ती घडतात. अगदी साध्या उठण्या बसण्यापासनं, बोलण्यापासनं, लकवीपासनं सगळ्या गोष्टी चटकन काहीही मुद्दाम न करता ती उचललेली असतात. म्हणून आपल्याला असं अनेकदा मुलांच्यामध्ये आढळतं की आईवडिलांच्या ठिकाणी ज्या पद्धतीची साधारण स्वभाव, बोलणं, काहीतरी विषय असे जे आहेत तसे ते काही न करता त्यांच्याकडे सहजपणे आलेले आहेत. आता ही इतकी नकळत परिणाम करणारी संगती असेल तर कळत परिणाम करणारी ही संगती असणारच आहे. आपल्याला तिचा शोध घ्यायचा आणि कळत परिणाम करणाऱ्यात पुन्हा आपल्याला सावधान राहता यावं. आणि जे खरं माझ्या हिताचं आहे ती सद्गती, ती चांगली सत्संगती जी आहे ती मिळावी. मग त्याच्यासाठी काहीतरी आणखीन करावं लागेल, हे नक्की आहे. शोध तर घ्यावा लागेल या संगतीचा. तर तसं यासाठी त्यांनी संगती परिणाम लाधले या निमित्ताने एकदा संगतीविषयी आपल्याला सांगून ठेवलं. अनेकांनी हे सांगितलेलं आहे, आपण त्याच्यावर विचार करीत असाल. आपण नुसतं एक भजनाच्या संगतीत आहोत. मग अशी क्षणभर शांतपणे आपण जे सुरुवात करायच्या आधी आरती सुरू झाली, त्याबरोबर घंटा ऐकू आली आपल्याला. तेव्हा देवळातल्या घंटेचा नाद हा सुद्धा तितका असा पवित्र असतो, छान असतो. ती घंटा सुरू झाली की आता काय वेगळा जप करायचं कारण नाही असं वाटतं, ते सुरू करायचं कारण नाही असं वाटतं. त्याच्यात तन्वीत राहावं शांतपणे. काय आरती कुठली चालली आपल्याला माहीत नाही, पण आरती चाललेली आहे आणि तिची नुसती त्या घंटेच्या नादाबरोबर आपल्याला संगती इथे मिळते आहे. तर ती घेणं म्हणजे ते काय म्हणणं, निरूपण काय असेल ते तेच आहे. मग त्यांचं शांतपणे आपण त्याच्याशी तादात्म्य होऊन 1-5 मिनटं ऐकल्याबरोबर आपल्याला त्या शांततेचाही अनुभव आला. आता जर एखाद्या अशा नादाचा, घंटेच्या नादाचा किंवा पवित्र ठिकाणी चाललेल्या एखाद्या वातावरणातल्या त्या नादाचा अनुभव आपल्याला येत असेल, तर जगभर जो पवित्रपणे सतत वावरतो आहे त्याचा जर नाद आपल्याला काही कळला तर बसेल तिथेच ते सुख साधे, काय सर्व साधे बसल्या ठाई, ते जे आहे ते बसल्या ठाई साधण्याचं कारण हे आहे. आता याला एवढी सूक्ष्मता लागेल की आहे इथेही तोच नाद आहे हे कळायला कदाचित
माझ्याकडे नादाची तेवढी सूक्ष्मता लागेल. जसं ऐकण्यामध्ये डेसिबल्समध्ये आपल्याला फरक जाणवतो, तर एक साधं ऐकण्याचं साधन घेतलं तर मोठ्याने बोलल्याशिवाय ऐकू येत नाही, मध्यम बोलल्याशिवाय ऐकू येत नाही, हळू बोलल्याशिवाय ऐकू येत नाही, इतके प्रकार आपल्याला नुसते ऐकू येण्यात दिसतात. संगती तीच आहे, नाद तोच आहे, पण प्रत्येकाला ऐकू आलेला नाद तेवढ्याच प्रमाणात असेल असं काही सांगता येत नाही. त्याच्या नादाच्या ऐकण्यामध्ये कोणाला ते ऐकू आलंच नसेल, कोणाचं लक्ष असेल त्याचं असेल, किंवा असेल त्याला एखाद्याला ज्या पद्धतीनं शेजाऱ्याला ऐकू आलं तसंच त्याला ऐकू आलं असेल असं नाही, की बाबा आपण का सुरू केलं नाही, 5 मिनटं का बसलो आहोत, तर छान आरती सुरू झाली ते होऊ दे. तर त्यांच्या दत्तगुरूंच्या आरतीचा मान मोठा आहे. त्यांचं हे आत्ता रात्र सुरू आहे, आपण त्यांच्या छायाखाली इथे हे उपासना करतो आहोत, तर आपण ऐकू शांतपणे. भले आपल्याला शब्द कळत नसतील, नाद कळतोय ना, नाद त्या शब्दाशी निगडीत आहे ना, तिथे नाद म्हणजे तरी मुळात एक शब्दच आहे ना, तर हे जे सगळं आहे तर आपल्याला त्याच्याशी तादात्म्य होऊन सुद्धा शांतपणे आपली चित्तवृत्ती या आपोआप शांत राहतात. तर हे जर आपल्याला यात जो फरक आहे, तो जो फरक आहे, तर आपल्याला इथे सुद्धा तो फरक आपल्याला घरातून दारातून बाहेर जाल तिथे, कुठे असाल तिथे, पुस्तकात असाल तर पुस्तकात, कुठे असाल तिथे त्या संगतीत त्या राहता यावं, ही एक विद्या आहे शेवटी. त्यातसुद्धा एक थोडं तादात्म्य होण्याचं जर जमलं तर ती खरी संगती आहे. ही बाह्यच आहे शेवटी. बाह्य संगती आहे ती आता एक समजा आरती चालू आहे किंवा आपण भजन चालू आहे, तर भजनाच्या संगतीत आपल्याला त्या भजनामध्ये सांगितलेल्या गोष्टींच्यावर आपोआप विचार होत असतो, की मना नाम घे म्हटल्याबरोबर मनाला सारखं काहीतरी बजावतो आहे आणि ते नाम घेण्याबद्दल बजावतो आहे, एवढं तरी निदान परत 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 आठवण होते. ती व्हावी किंवा वेगवेगळे विचार त्याच्यासमोर यावे, कली पुन्हा ये भयंकर वगैरे म्हटल्यानंतर आपल्या काहीतरी मनात त्याच्याविषयी विचार निर्माण होतात. ते व्हावेत म्हणून आपण या पदाच्या किंवा आरतीच्या संगतीत राहिलो तर त्याच्यात मनात ते परिणाम झाले तर त्याचा उपयोग आहे. तेव्हा त्यासाठी सुद्धा पुन्हा त्याच्याशी जोडलं गेलेलं असण्याला काही पर्याय नाही. संगत म्हणजे जोडलं गेलेलंच आहे, फक्त ते अशा अर्थाने जोडलं गेलं आहे का, म्हणून मी म्हटलं खऱ्या अर्थाने संगती आहे का, तर उपयोग होणार आहे. तर खऱ्या अर्थाने संगती असेल तर ती 5 मिनटात माणसाचं चित्त पालटून टाकते, किंबहुना 1 मिनटात सुद्धा चित्त पालटते. आपलं चित्त जे आहे आज एक क्षण नाद नुसता कानावर आला तरी मनुष्य शांत होतो एकदम. काय नाद आहे, बस एवढा काय नाद आहे एवढा त्याला कळला की कळला त्याच्या दृष्टीने. हे काही ऐकण्यावर ह्याच्यावर अवलंबून आहे असं नाही. प्रत्येक इंद्रियाला ही ताकद आहे आणि प्रत्येक इंद्रियाची अशा तऱ्हेनं भगवंताशी किंवा जे शाश्वत आहे त्याच्याशी जोडली जाण्याची क्षमता आहे. फक्त ती हे सांगितलं असं वरच्या ऊर्ध्वगती आहे की अधोगती आहे याच्यावर अवलंबून आहे. तीही तितकीच प्रभावी आहे, जास्तच प्रभावी आहे, आणि ही मात्र तितकीच प्रभावी आहे पण आपण घेण्यावर आहे. म्हणून महाराजांनी जे एक सर्वात मोठं कारण सांगितलं आपल्या माणसांच्या दुःखाचं म्हणा किंवा माणसांच्या ह्या उद्धार का होत नाही, मुक्ती का होत नाही, अमुक होत नाही, याच्या सगळ्याचं म्हणून एक सारांशाने कारण सांगितलं त्याने. त्यांचं ध्येय ठरलेलं नसतं. एकदा असं तात्यासाहेब म्हणाले, आपल्याला आठवत असेल, माणसांचं ध्येय ठरलेलं नाही मुळात, नक्की काय करायचं ते. ह्या चौकात गेलो की इकडं जावं असं वाटतंय, त्या चौकात गेलो की तिकडे जावं असं वाटतंय, त्या चौकात गेलो की तिकडे जावं असं वाटतंय, आपल्या दुकानात नाही का होत, हे दुकान बघितलं की इथे जावं असं वाटतं, तिथे छान असेल असं वाटतं, जर थोडंसं पुढे गेलं की त्याच्यापेक्षा तिथे चांगलं वाटते, मग ते इथे सगळं ठेवा आणि तिकडे जावा. हे जसं वाटत राहतं तसं वाटत राहतं नुसतं. ते ध्येय नसल्यामुळे अनेक वेळेला तुम्ही कल्पना करा की समजा एखाद्या माणसाला असं बाजारात गेलं आणि त्याचं ध्येय ठरलेलं नाही आहे, तर अख्खा बाजार 2 तास तो फिरून येईल, पण घेऊन येईल एकच वस्तू की जी 5 किंवा 10 मिनटाचं काम आहे. उरलेल्या गेलेल्या शक्तीचा व्यय झाला, त्याचं काय, तो अपव्यय झाला त्या अर्थाने. मग माणसाला दिलेल्या शक्तीचा जर सर्व शक्तीनिशी ध्येयाला धरून त्याने जर व्यय करायचा ठरवला तर त्याच्यासारखा लवकर उद्धरणारा प्राणी नाही. त्यांनी मनापासून ठरवलं की हे माझं ध्येय, मला त्याला अनुकूल आहे तेवढं करायचं आहे, बस. मला बाजारात काय, मला मंडई घ्यायची तर मंडई घ्यायला लाव, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. एकदा तिथे गेल्यानंतर ते माझं ध्येय ठरलं तर मंडईच घेऊन आ. येता येता कापडाचं दुकान, येता येता ह्याचं दुकान, भांड्याचं दुकान, आपलं समज आतलं हे काम आहे ते करून आलो. तर असं करणं अधिक चांगलं. मागे एकदा यात्रेवरनं तीर्थक्षेत्रावरनं सुद्धा आपल्याला म्हणलेलं आपल्याला आठवत असेल कदाचित, की जायचं तर ज्यांना खरं लाभायचं असेल तर त्यांनी तेवढ्या देवाला जाऊन परत यावं, त्यांना लाभतं बघा बरोबर. जाता येतं मार्गात बरंच असतं तसं, तर ते करायला गेलं तर ते जे मिळायचं असं ते पातळ होतं, तर तसं नाही, त्याचा जो परिणाम आहे ना तो पातळ होऊन जातो. तर त्यामुळं, आणि हे ओळखायला काही फार मोठी विद्या पाहिजे अशातला भाग नाही. आपला व्यवहार जरी आपण पाहिला ना तरी आपल्या लक्षात येईल. समजा एखादा मनुष्य आहे, हे खूप 1000 मैलावरनं आपल्याकडे आला आणि भेटायला, कशासाठी आला बा तुम्हाला भेटायला, तो भेटायला आला, आपण त्याच्याबरोबर मनापासून बोललो, त्यानंतर तो सगळं आपलं काय अगदी म्हणजे जेवढं म्हणून तुम्हाला काय मनपूर्वक करता येण्यासारखं आहे तेवढं करतो. ते का करतो तर तो तुम्हाला 1000 मैलावरून भेटायला आला ह्याच्यासाठी. आता तो जर जाताना अजून 10 कामं करणार आहे किंवा येताना करून आला आहे असं जर तुम्हाला कळलं तर आपणही तेवढंच स्थान आपल्याकडून दिलं जातं.
बरेच वेळेला यात्रेच्या वेळेला देवाची अशीच अवस्था होत असावी बहुतेक. ह्या जाता जाता बरेच करत आलेला आहे आणि करत जाणार आहे, तर मग ठीक आहे, त्या प्रमाणात देऊ. ते तेव्हा तसं होतं. तसे अशा तऱ्हेचं महाराज जे म्हणले त्याच्याकडे जायचं म्हणजे जे ध्येय आहे ते ठरलेलं नाही म्हणून हा घोटाळा आहे. तर ते ध्येय ठरवण्याला जितक्या लवकर, आणि ह्याचा कुठं शिक्षणात समावेश नाही आहे की माणसाचं ध्येय ठरलेलं असावं, असं कुठं कुठल्या पहिलीत दुसरीत पाचवीत वगैरे ध्येय शब्द आता मराठी व्यवस्थित लिहिता आला किंवा शुद्ध लिहिता आला. मी म्हणतो शुद्ध हा शब्द जरी शुद्ध लिहिता आला तरीसुद्धा खूप झाला असं मला अलीकडे वाटतं. कारण तो ज्या पद्धतीने लिहिला जातो तो बघितलं की वाटतं की बाबा निदान एवढा शब्द एक शुद्ध माणसानं शिकलेला असावा. कुठे काढावा आणि कुठे तो पोटात ठेवावा का वरती ठेवावा हे जे काय आहे एवढं जरी कळलं तरी खूप झालं असं वाटायला लागलं. अलीकडे अशी परिस्थिती आली. मग आता ध्येयाचं काय होणार आहे सगळ्या ह्याच्यात? तर हे सगळं ध्येय ठरत नाही. अभ्यास हा सुद्धा मला जे काही ध्येय आहे त्याच्याशी अनुकूल किंवा त्याला हवं आहे म्हणून शिकायचं आहे. नाहीतर काय शिकून होते अशातला काय भाग नाही. आपण बघितलं असेल खूप शिकलेली माणसं आहेत, पण माणुसकीचा भाग आपल्याला विचारात घेतला तर 10% 20% सुद्धा मिळणार नाही. असं का होतं? वास्तविक इतकं झालं आहे तर मग हे व्हायला पाहिजे. पण त्यात जे खरं व्हायला पाहिजे, जे सत्संगतीत म्हटलं संगतीत खरं व्हायला पाहिजे ते झालं तर हे सगळं होतं. या अर्थाने आपल्यावर जी संगती आहे, आपल्याबरोबरची जी संगती आहे तिचे इथे 3 ठिकाणी उल्लेख केलेले आहेत. एक जन्मापूर्वीची उदरी, दुसरी बाळपणी, आणि नंतर आजन्माबरोबर असणाऱ्यांनी सांगितलेले. तिन्ही संगती आपल्याला आपले आपले परिणाम दाखवतात. त्यांच्या ठिकाणी काय होत होतं तेही दाखवतात. तर ह्याच्या पूर्वीची जी स्थिती आहे ती दाखवण्यासाठी इथे तिला काय त्यांना वाटत होतं त्या क्षणी, त्या पूर्वी का वाटत नव्हतं, ते महाराजच पोटी असल्यानंतर का वाटत होतं, ह्याचं जे वर्णन केलं होतं त्याचे आपण गोष्टी पाहिल्या. 10 गोष्टी त्यावेळेला आपल्याला आढळल्या. त्या हे सर्व यसार वगैरे या ज्या सगळ्या होत्या, सहजानंदी वृत्ती, की हे जे काय निरेहेतू कराम भक्ती करावी वाटते चित्ती, सहजानंदी वृत्ती दया करावे, सद्गुरुचरण सेवावे ऐसे वाटते जीवे भावे, भविष्य जाणून परवे, त्यांना कल्पना होती म्हणून त्यांना ते बरोबर आहे हे लक्षात आलं वडिलांच्या. आणि मग बाकीचे जे भेटू आल्या, कैसे पुत्र कैसे घर कैसे डोहाळे संसारे सर्वही यसार सार ते वेगळीची, हे जे सगळ्या 10 एकूण गोष्टी दिल्या. भगवत भजनाची सार, नामाचा करावं गजर, ही आधीची स्थिती. परिसोनी विस्मयात होर, वाटे उदरी सिद्धवृष, वैभवमानाला सत्य तरी अंती होईल घात, मीन गळा ते गिळीत आमिषा ते भुलवणे, तरी ऐसे न करावे सन्मार्ग हृदयी धरावे, सद्गुरूसी शरण जावे अहमभाव सांडवणे. इथे सुद्धा पुन्हा संगतीचा प्रश्न आहेच. पतिसेवा निरंतर करावी निर्मत्सर, जन्मा आलियाचे कीर, सर्वात अगदी सार म्हटलं तरी जन्मा आलियाचे कीर सार्थक करावे. या जन्माला आलो तो मनुष्याच्या, तर त्याचं काहीतरी सार्थक माझ्याकडून व्हावं एवढं जरी ध्येय सुरुवातीला ठरलेलं असेल, हे तर त्यांचं आधीच ठरलेलं आहे जन्माला येण्यापूर्वी, तर त्यांचं हे ज्यांचं ठरलं आहे त्यांच्या बाबतीत हे पुढचं शक्य होतं. तर अशा तऱ्हेचं निदान आपल्याला कळल्यापासून तरी माझ्या जन्माचं काहीतरी सार्थक व्हावं एवढं जरी आपल्याला ह्यातलं सगळ्यातलंच 10 त्या लक्षणं दिली, त्यातलं एक लक्षण जरी आपल्यासमोर आलं तरी आपल्याला ते चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल. आणि वाटेतले जे ज्याला म्हणतो आपण डायव्हर्शन्स असतात, मध्ये मध्ये कुठेतरी अशी डायव्हर्शन्स येतात, ती डायव्हर्शन बाजूला करायला किंवा बाजूला सारायलासुद्धा एक मनशक्ती लागते. तर ती जी शक्ती लागते ती मिळेल, कारण आपलं ठरलेलं काम काय आहे हे आपल्या डोळ्यासमोर येईल. दुसरं जे त्यांनी लहानपणचं वर्णन दिलं त्याच्याबद्दलचं, ते 2 समास फक्त यातले राहिले की तैसे कुळाभिमानी गुंतले पुत्रस्नेह, ते जे आहे ना त्यातमध्ये एक आहे, पुत्रस्नेह जे भ्रमले त्याशी पाहिजे भोगिले पुत्रकर्म. याबद्दल एक स्वतंत्र विषय म्हणून नंतर सांगतो, एक स्वतंत्र विषय येऊन गेला. पण त्यांनी त्यांच्या जन्मानंतरचं जे वर्णन केलं आहे ते जसं आधीचं तसं प्रत्यक्ष जन्म घेतल्यानंतर लहानपणी त्यांना वाटणारी स्थिती, ही जातक आपल्याकडे जे वर्तवलं जातं किंवा सांगितलं जातं त्यामध्ये हा विषय आहे की लहानपणी जन्माला आल्याबरोबर जी ग्रहस्थिती किंवा जी स्थिती त्यावेळेला घेऊन आलेली आहे ती कशी आहे, ती आपल्या भाषेत जीवाची एक परीक्षा आहे. जशी इकडे सोनोग्राफी असते तशी ती एक ग्राफीच आहे एक प्रकारची. त्या काळातल्या पद्धतीनं ती ग्रहांच्या भाषेत वर्णन केली. त्यांना ग्रहात काय आढळलं ते त्यांनी सांगितलं. भगवत भजनी आसक्त होईल हा भगवत भक्त, भगवत भजनी आसक्त. पण त्याच्याबरोबर हे पण बाकीचे वर्णन वाचू, हे नंतर वाचू वाटलं तर, होईल हा भगवत भक्त, भगवत भजनी आसक्त, करील घराचे देऊळ, मिळवील बाळगोपाळ, नांदवील सज्जन आणि खळ एके ठाई, लक्ष्मी नांदेल याचे घरी, परी हा नित्य विकारी.
हे सगळं जमणार का बघा. म्हणजे असं जे आता कोरडण केल्यानंतर बहुतेक नेहमीच फीट येतील असं दिसते एकंदरीत त्यांना. त्यांचे काय दक्षिणा असेल तर आता म्हणून क्रमाने एकदा वाचतो. होईल हा भगवत भक्त, भगवत भजनी आसक्त, तुम्हासी न कामा येतं प्रपंचाच्या. श्रावणाला त्याला काय सुवर्णाची दक्षिणा देतील का तांब्याचाच पैसा हातात ठेवतील त्या काळातल्या भाषेत हे काही सांगता येत नाही. पण त्याने सांगितलं ते असं सांगितलेलं आहे आणि जे सांगितलेलं आहे ते तसं आहे. तर तुम्हासी न कामा येतं प्रपंचाच्या, हा आपल्याला प्रपंचाच्या कामाला यावं म्हणून तो सगळं काटापेटा चालेल. पण तुम्हासी कामानं येतं प्रपंचाच्या, करील घराचे देऊळ, मिळवील बाळ गोपाळ, नांदवील सज्जन आणि खळं एके ठाई. हे मात्र साधी गोष्ट नाही, एवढी गोष्ट खरी. लक्ष्मी नांदेल याचे घरी, परी हा नित्य विकारी, दीनजनांचा कैवारी होईल सदा. असं नाही आहे की हा विकारी राहील म्हणून. ते त्यात जे लिहिलेले मज ठेवावे विकारीमध्ये एकदा आपल्या शंका प्रश्नात आलं होतं ते की असं कसं म्हणावं असं वाटतं स्वामीनं, स्वामी देई हे चिदानं, मज ठेवावे विकारी वगैरे. तर बरोबर वाटत नाही. कसं आपणहून कसं काय म्हणायचं, आपण मला श्रीमंत ठेवावं, मला अमुक ठेवा, असं काहीतरी म्हणावं, असं मागायचं तर मग ते वेगळ्या अर्थाने म्हणलेलं आहे असं त्यावेळेला खुलासा आपल्याला केलेलं आहे, त्यामुळं काही परत करत नाही. पण इथे जे म्हटलं दीनजनांचा कैवारी होईल सदा, लक्ष्मी नांदेल याचे घरी परी हा नित्य विकारी, तेव्हा कैवारी व्हायला ती लक्ष्मी जाईल त्या अर्थाने ती दिली जाईल. तेव्हा घरात धान्याची किती पोती लागली आहेत ह्याला काही किंमत नाही, त्यातलं वाटलं किती गेलं याला जास्त किंमत किती आहे, ते दिलं गेलं किती, त्याचं दान किती झालं ह्याच्यावर तिकडचं अकाउंटिंग अवलंबून आहे. आपल्या घरात ते स्टॉक आहे त्याच्यावर कोणी त्याला काही किंमत देत नाही बरं. देवाच्या दारी स्टॉक किती रिकामा झाला, चांगल्या कामी, सत्कर्मी, दानधर्मी काय जे असेल ते, तर त्याच्यावरती तिथलं अकाउंटिंग चालू आहे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर त्या अर्थाने करील घराचे देऊळं म्हटलं. तेव्हा विद्या पाहता अगणित, गणिते न गणवे नेमस्त, ब्रह्मज्ञानी होईल सत्य ऐसे आम्हा वाटते. भार्या पुत्र आणि धन यावरी नसे आसक्त मन, स्वस्वरूपी अनुसंधान ठेविल निश्चयसी. सगळं सांगतात की स्वस्वरूपी अनुसंधान ठेविल निश्चयसी याचा अर्थ परमानंदी होईल, परमहंस होईल, परमानंदी होईल. पण भार्या पुत्र आणि धन यावरी नसे आसक्त मन, हे असेल पण त्याच्यावर त्याचं मन असणार नाही. तेव्हा हे मन असलं तरच ते घोटाळा करत आहे आणि मग पुढचं हे आहे ते वाटू देत नाही, ते हेच सगळे. तर ते जी आसक्ती आहे ती त्याच्याकडे असणार नाही. शमवील अंतःशत्रूसी, म्हणजे सांगण्याची भाषासुद्धा किती बारकाव्याची होती हे लक्षात ठेवण्यासारखी आहे. आपल्याला काही अंतःशत्रू आहेत वगैरे, म्हणजे ग्रॅज्युएशनला सुद्धा येतं का नाही मला माहीत नाही, हे सगळं PGला वगैरे असतं का काय, काही अंतःशत्रू स्वतःला असतात ह्याची कल्पना कुठल्या याला येत नाही, ग्रॅज्युएशनला येत नाही, PGला येत नाही किंवा कुठल्या एखाद्या अभ्यासक्रमात येत नाही, याच्यावर काही डिप्लोमा वगैरे नाही आहे माझ्या कल्पनेप्रमाणे की अंतःशत्रू वगैरे. तर हे जे काय हे मुद्दम त्या काळात सांगितलं जात होतं आणि त्याला तितकंच महत्त्व दिलं जात होतं. शबवील अंतःशत्रूसी बाह्यशत्रू नसे असे, सदा प्रेमळ वाघ विलासी अनंत शरण येतील. तेव्हा सदळ प्रेमळ वाघ विलासी, तेव्हा बोलेल ते प्रेमळ बोलेल आणि काय करील तर शमवील अंतःशत्रूसी. मनुष्य खरं जर कशानं जर म्हणजे आपण म्हणून त्याला अस्वस्थच म्हणतो, ते स्वच आहे आणि तिथे नाही आहे, जे स्वस्वरूप आहे तिथे तो नाही आहे म्हणूनच अस्वस्थ आहे. तेव्हा स्वास्थ्य आपण पुढे कल्पना म्हणतो आणि मग त्याच्यावर आपले व्याख्यानं वगैरे असतात स्वास्थ्यावर, तर ते देणाऱ्याला तरी स्वास्थ्य असतं का नाही कोणास ठाऊक. तर त्या अर्थाने स्वस्थ तो असला तर त्याला स्वास्थ्य असणार नाही तर कसं असणार. तेव्हा स्वची ओळख, तर त्या ठिकाणी जी स्वची ओळख आहे तिथेच अंतःशत्रू कुठं नांदणार, स्व जिथं आहे तिथं अंतरंगात तिथंच नांदणार. तर तिथे ते अंतःशत्रू नांदतात म्हणून ते माणसाला सदैव अस्वस्थ ठेवतात. ते स्व ठेवू देत नाहीत, त्याला त्याच्या स्वरूपात राहू देत नाहीत. सतत काहीतरी टोचून त्याला मत्सरत लागेल, तुलनाच होईल, कोणाशी तरी स्पर्धाच करेल, काहीतरी करेल आणि ते सारखं टोचत राहील त्याला. याला अंतःशत्रू म्हणले. ज्याला आपल्याकडे इकडे मोठ्या ठोकळ मानाने विकार म्हणले, त्या मानाने इकडे अधिक खूप बारीक, हे 6 वर्गीकरणं खूप कमी पडतील एवढी आहे. तर ह्याची खरे बारकावे कितीतरी आहेत. तर त्याच्यात बारकाव्यात आपल्याला कृष्णमूर्तीसारख्यांच्याकडे जावं, त्यांच्याकडे सगळे बारकावे कळतील आपल्याला. हे तर हे अंतःशत्रू म्हणजे कम्पॅरिझन सरीनेस इथे लगेच कळतं की तुलना केली म्हणून दुःख झालं, नाही तर मी आनंदात होतो की नाही. आपल्याकडे नाही का तसं होत, किंवा अगदी जरी बाजारातून जरी अगदी निवडून 2 तास घालवून
त्यांना बाहेर बसून वगैरे साडी आणलेली असली आणि आपण एकदम आनंदात असलो तरीसुद्धा घरी आल्यावर नेमकं दाखवायला गेलो आणि ते ज्यांच्याकडे दाखवायला गेलो त्यांच्याकडे तसलीच त्याच्यापेक्षा चांगली म्हटलं की बिघडच. आता मी घेतली त्यावेळेला ज्या आनंदात होतो त्यात आनंदात मी घरी आल्यावर असायला काय हरकत आहे. नाहीतरी माझ्या आनंदात सर्वात काय जे चांगलं होतं ते मी घेतलं आहे ना. आता त्यांनी घेतलं असेल, त्यांनी घेतलं तर आणि तो जगाने घेतलं असेल सगळ्या. काय आपल्याला काय माहिती किती प्रोडक्शन त्यांनी केलं आहे, त्यांनी किती लोकांनी घेतलं आपल्याला काय माहीत नाही. पण आपण घेतले त्या आनंदात असायला काय हरकत आहे. अंतःशत्रू त्रास देतो तो म्हणतो त्यांच्याकडे तसलं तर माझं काय राहिलं. तर म्हणजे माझं वेगळं पण मला राहायला पाहिजे होतं ते आता राहणार नाही. म्हणजे आता ती परत करून दुसऱ्या निदान रंग तरी निदान काहीतरी वेगळं काहीतरी आणलं पाहिजे डिझाईन, त्याच्याशिवाय हे होत नाही. हा असा अंतःशत्रू आहे. हा तो त्याच्याशी तुलना केली म्हणून प्रश्न आला. अरे वा तुम्हाला आधीच मिळालं तुम्हाला कुठे मिळालं काय फार एवढी चौकशी केली की व्यवहाराने आणि तुमची छान आहे म्हटलं तर काय बिघडत नाही. खरं म्हणजे तुम्ही आणली ती छान आहे माझ्या आधी तुम्हाला मिळाली म्हणजे विशेष आहे. खरं म्हणजे कुठून आणली मला आत्ता कळलं. म्हणजे हा आम्हाला 6 महिन्यापूर्वी ठीक छान आहे ना. बघा त्यांना 6 महिन्यापूर्वी कळलं म्हणजे हे पुन्हा डोक्याला रात्री आता तास आहे पडत आहे. त्यांना 6 महिन्यापूर्वी आपल्याला कसं कळलं नाही मग ते कुठे गेले आपण कसे गेलो नाही ते आपल्याकडे कळलं कसं नाही काय काय करेल. आपल्याला मिळाले चांगले मिळाले पण ते चांगलं आहे असं वाटत का नाही तर अंतःशत्रू तुलना नावाचा बसलेला आहे. तो म्हणतो की ते त्यांना आधी कमी स्वस्तात काय जे असेल ते त्याला एकदा तुलना करायला लागला म्हणजे मनुष्य काय करेल हे सांगता येत नाही. तर त्यामुळं अनेकांना मी बघितलं त्यांना खरोखर सुखशांती असण्यासारख्या गोष्टी असूनसुद्धा ते सुखशांती अजिबात नाही. म्हणजे त्यांना पोटापाण्याला कमी नाही. त्याला काय मला काय म्हणायचं घर म्हणायचं काय ते सगळं आहे. नोकरी आहे पगार आहे सगळं आहे पण शांती नाही किंवा समाधान नाही आहे. कारण ते कशानं नाही आहे अंतःशत्रूमुळं नाही आहे. बाई यांनी काय केलं दर महिन्यात त्याला पगार मिळतो आहे काय नोकरी असेल काय धंदा असेल तर तो व्यवस्थित चालला आहे. घरात अन्नपाण्याला काही कमी नाही 4 माणसं आहेत सगळं आहे पण त्याला शांतता नाही कारण कुणाकडे तरी बघितलेलं आहे म्हणून हा घोटाळा होतो आहे. तर आता हा असे अंतःशत्रू असंख्य आहेत. तर ते शमवील अंतःशत्रूच आहे. ते ज्यांनी शांत केले त्याला खरंच स्वस्वरूप सापडलेलं आहे. म्हणजे इथे जे म्हटलं आहे स्वस्वरूपा विसरोनी देहमय झाली मग अशी त्या गुरुपदाच्या आरतीची आठवण झाली तेवढ्यासाठी की स्वस्वरूपा विसरलं म्हणून नाही झालं. माझ्याकडे सगळं आहे खरं सांगितलं तर याच्यावर माझं सुख अवलंबूनच नाही. मुळातच अर्धी भाकरी खाऊन आनंदात असलेले लोक असतात. तिथं जिथं शिल्लक पडले काय करायचा प्रश्न पडला आहे त्याला सुखी असायला काय हरकत आहे निदान बाह्य गोष्टीवर तरी. पण मुळातच बाह्य गोष्टीवरती अवलंबून नाही असं ज्याला कळलेलं आहे त्याचं सुखाला कधी अंत नाही. कारण त्याचं बिघडवणार कोण. म्हणजे ज्याची शांती स्वतःच्या आतूनच मिळालेली आहे त्याची शांती बिघडवता येत नाही. ज्याची बाहेरून कशावर तरी अवलंबून आहे त्याची कशानेही बिघडते. कारण जग तर बिघडवायलाच बसले त्यामुळे ते कशानं तरी शांती बिघडवतं. तुमच्या डोक्यात नसली गोष्ट घालून देत नाहीत का. ह्यात ते काय त्या जावा नंडासी बोबाटा कराव्या हे नाही वगैरे आधी जे वर्णन केलं होतं त्यात होतंच ते सगळं. कोणतरी ते पाहुणा येणार म्हणून आपल्या डोक्यात काहीतरी घालून जाणार. आता त्यांनी म्हणू देत ना आपल्याला आपली आत शांती आत आहे. तर ती आत जर आहे तर ती तिथे आपण शांत आत आले आणि गेले. काय 4 माहिती इतके पेपर येऊन पडले सगळे आपण वाचले का. सगळे वाचले डोकं माणसाच्या जागावर राहायचं नाही. पण तसंच ते आहे समजायचं. एक म्हणजे एखादा पेपरच आहे की तो आला समजा सांगून गेला 4 शब्द इकडचे तिकडचे काहीतरी कानात घालून गेले असतील. आपल्यावर काही सक्ती नाही असं की कानात घेतलेलं सगळं आपण डोक्यातच ठेवलं पाहिजे आणि त्याच्यावर विचार केला पाहिजे. जर असं काही असतं तर आपल्याला इतका अभ्यास करावाच लागला असता नाही का. महिन्याभरात सगळ्या वर्षाचा अभ्यास करेल माणूस असं जर असेल तर. ह्या कानात घेऊन त्या कानात देतोच सोडून किंवा विसरतोच. मग एवढी जर क्षमता आपल्याकडे आहे मग हे विसरायला काय हरकत आहे. ते लक्षात ठेव. हा अभ्यासाचं लक्षात राहत नाही. मग हे जर आहे तर आपल्याकडे विद्या आहेत या त्यांचं काही त्यांनी सांगितलं आपण काय करतो ते करतो वाच सगळं अगदी दुःख झालं सगळं खरं आहे पण ठेवून देतो. दुसऱ्या दिवशी आलं की आधी दुसऱ्यात काय आलं ते बघतो. कालचं अजून डोक्यातलं आपल्या गेलेलं नाही तोपर्यंत दुसरं वाचायला नको वगैरे असलं काही नसतं. दुसऱ्या दिवशी आलं की दुसरं वाचणार. इतकी माणसाची जॉयज अँड सॉरोज आर फ्लेटिंग अक्षरशः असे ह्याच्यासारखे जात असतात सगळे निघून. तर असं जर चालू आहे तर आपण आपलं सुखदुःख याच्यावर अवलंबून ठेवून चालणार नाही. तर ते पण असंच सारखं जात येत राहील. माझं सुख हे स्वतःवर अवलंबून आहे. ह्या रे आत्मसुख असं जे अभंग आहे तो त्याच्यासाठी आहे. तर क्षमवील अंतःशत्रूसी बाह्यशत्रू नसे यासी सदा प्रेमळ वाघ विलासी अनंत शरणे येतील. वाघविलासी फार सुद्धा शब्द वापरले की प्रेमळ आणि वाघविलासी. वाघविलासी असेल तर तो प्रेमळच असेल असं नाही. अनेक फरडे वक्ते असतात पण त्याच्याबरोबर त्याचा अहंकारही त्यांच्याबरोबर असतो. तो तसलं नाही. त्याच्यात वाघविलास आहे म्हणजे वाचेचा विलास म्हणजे आपल्या कल्पना आली तर वाचेची सौंदर्य त्याच्यामध्ये आहेच. वाचेचं ते आहेच ते काही प्रश्न नाही. पण त्याच्याबरोबर प्रेमळ वाघविलासी आहे. प्रेमळ वाघविलासी आहे इथं म्हटलं आहे पण त्याचा बरोबर तसाच्या तसा अनुभव लोकांना आलेला लोकांनी महाराजांच्या चरित्रात लिहून ठेवला नाही का की दोष दाखवला तरी कुणाचं अंतःकरण महाराजांच्याकडून दुखावलं गेलं नाही.
हे कसं शक्य आहे की एरवी दोष मनुष्याची चर्चा दोषाची झाली तरी त्याला त्याची अस्वस्थता आली येते, काय खरं खोटं नंतरचा प्रश्न. पण नुसतं दोषाची चर्चा आली तर माणसाला किंवा सांगायचं झालं तर आपल्याला किती अवघड वाटतं. पण त्यांनी अगदी बोलून दोष सांगितले तरीसुद्धा काही वाटत नाही, आपल्याला बरं वाटतं. बरं जर सांगितलं ते हे कसं काय त्याला जमत असेल. म्हणजे त्या वाचेच्या मागे काहीतरी अजून तपश्चर्या, अजून प्रेमाचा भाग, अजून काहीतरी शाश्वत गोष्ट ही त्यांना असली पाहिजे. त्यांच्याकडे कल्याणाची बुद्धी काहीतरी असलं पाहिजे की ज्याच्यामुळे त्याला दोष लागत नाही. तो दोष बोलला तरी त्याचा त्रास होत नाही त्या माणसाला. तर या अर्थाने सदा प्रेमळ वागविलासी, त्यामुळे अनंत शरण येतील. हे ह्याच्यासाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी उभयकुळे उद्धरील, अनन्यासी तारील, कीर्ती डंका वाजविल त्रिभुवनी. उभयकुळे उद्धरील, अनन्यासी तारील, कीर्ती डंका वाजविल त्रिभुवनी. किंवा उभयकुळांचा आता विचार करण्याची वेळ आलीच खरं म्हणजे काळात हा. पण पूर्वी नदीची उपमा देतो, त्याच्या काठाचे जसे हे वाढत जात, दोन्ही काठावरच्या ज्या काय शेत आहे, पिकं आहेत, काही समजा लागवड आहे, काय असेल ते कुडी तहानेलेलं आहे म्हणा, तर ते दोन्ही काठांना ते तितकंच त्याचा देत जाते. इकडच्या काठीचे तिकडच्या काठीला नाही असं नाही आहे. दोन्ही काठी तेवढंच पाणी मिळतं, तेवढाच आनंद मिळतो, तेवढीच तृषाशमन होतं, तेवढंच पिकाला उत्तेजन मिळतं, जीवन मिळतं, किंवा ह्या तहानलेल्याला पाणी मिळतं. हे जसं आहे त्याची नदी ही अशी उभय तीरांना तेच देऊन जाते, शांतता देऊन जाते. त्या अर्थाने त्यांचा उद्धार किंवा कल्याण करून जाते. तर तसं कन्येच्या बाबतीत पूर्वी म्हणत असत. आता मी काय म्हणत नाही ह्याच्यावर जास्त. पण उभयकुळे उद्धरील ह्यामध्ये कन्येने असं करावं अशी अपेक्षा आहे. उभयकुळांचा उद्धार आहे. तेव्हा ह्याच्यात जसं त्यांना म्हणजे माहेरच्यांना सुद्धा त्याचा आनंद आहे, सासरच्यांना तर आहेच आहे, कारण तिथे ते नांदतेच. पण नांदताना ह्या दोन्ही कुळांचा उद्धार होईल किंवा दोन्ही कुळांना त्याचा आनंद मिळेल अशा तऱ्हेचं काहीतरी आहे. नाहीतर कटकट घेऊन इकडे येईल, नाही तर कटकट घेऊन तिथे तरी कटकट करेल, काहीतरी एक असं नाही, एक कुठलं तरी. आणि दोन्ही न करणाऱ्यांचं नमस्कारच आहे, तो प्रश्नच म्हटला. तेव्हा नदी वाहतीये नुसती आणि दोन्ही तीरांना काही फायदा नाही असं नाही, दोन्ही तीरांना आनंद आहे. आणि असं आदर्श आपल्याकडे आहेत. आपल्याकडे दोन्ही पक्ष हे जे मानलेले आहेत त्यातला प्रपंच परमार्थ हेही पक्ष मानलेले आहेत. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. तर तसंही आहे की आपल्या दृष्टीनं प्रपंचाचंही सार्थक करेल, प्रपंचातसुद्धा मनुष्याला एक जेवायला घालायचं तर ते त्याला आनंदाने उत्तम चांगलं सगळं घालेल, ह्या बाजूनही आनंद होईल. आणि त्याच्याबरोबर भजनाला बसेल, हाही आनंद होईल. किंवा सात्विक काय वाचन असेल तर तेही करेल, हाही आनंद होईल. त्याही बाजूनी माणसाचा प्रापंचिक जसा इकडे चांगुलपणा आहे, उद्धार आहे किंवा त्याला आनंद आहे, तसा त्याचा पारमार्थिक उद्धारसुद्धा कसा होईल हे पाहिल असं अपेक्षित आहे. असं उभयकुळे उद्धरील, अनन्यासी तारील. जे अनन्य म्हणून शरण येतील तर त्यांना उद्धरल्याशिवाय राहणार नाही. तारील, कीर्ती डंका वाजविल त्रिभुवनी, असं त्यांनी जातक वर्णन केलं. आणि याच पद्धतीच्या घटना प्रत्यक्ष आपल्याला ह्या चरित्रात पाहायला मिळतात. यासाठी याला एवढं मोठं महत्त्व आहे. तर यामुळे आणि पुढे सुद्धा एक जाता जाता एखादी ओवी आहे, सर्वापाशी जात आहे म्हणती जगमित्र दिसत आहे, तुसडा आप मतलबी नोहे जनप्रियत्व करील. म्हटले तर शब्द बारीक आहेत, पण म्हणले तर आदर्श म्हणून घेण्यासारखे आहेत. आणि जे त्यात जे आहे ते टाकण्यासारखं आहे. सर्वापाशी जात आहे, तर लहानपणी कशा तऱ्हेनं प्रसंगी रडो लागला जरी, म्हणता रामकृष्ण विठ्ठल हरी, उगाराहोनी श्रवण करी अत्यंत आवडी भजनाची. रामकृष्ण हरी म्हटलं की गप्प बसतो. आता अलीकडचं काय म्हटल्यावर गप्प बसतो कोणा ठेवू, पण कुठलं काय गाणं लावलं म्हणजे गप्प बसतो ते काय माहीत नाही. पण त्यांना तरी असं होत होतं एवढं खरं. तर या अर्थाने आजोबांची अतिप्रीती, कडिये घेऊनी फिरती येवनी फिरती, नाना वस्तूची दाविती असे विनोदे, प्रसंगे रडो लागता जरी, म्हणता रामकृष्ण विठ्ठल हरी, उगाराहोनी श्रवण करी अत्यंत आवडी भजनाची. याची आवड कुठेपासून आहे याची कल्पना यावी. सर्वापाशी जात आहे म्हणती जगमित्र दिसत आहे. तेव्हा मूल एकमेकांच्याकडे कोणाकडे कशासाठी, खाऊसाठी जाणं वेगळं, हे सहज जाणं आहे. ते सर्वापाशी जात आहे म्हणती जगमित्र दिसत आहे. तर जगमित्र का, तर दुसरा आपमतलबी नोहे, तरच हे शक्य आहे. जनप्रियत्व करेल. तेव्हा हे जनप्रियत्वाचे गुण याच्यातच, याच स्थितीतसुद्धा जन्माला आल्यानंतर, म्हणून म्हटलं बाळपणचे आहे तर ती सांगणारी मोठ्या माणसांनी त्याबद्दल काय सांगितलं, तर म्हणती जगमित्र दिसत आहे किंवा अत्यंत आवडी भजनाची. किंवा करांगुली घाली मुखात, गायी पाळीला हा बहुत, देवळी सदा खेळत देवभक्त होईल. बालका सन्निध राहती, क्षण एक न विसंमती, संगती सुखासी मिती नाही.
तर अशा तऱ्हेचं त्यांचं लहानपणीचं हे आहे. काय यांनी जाताना तेवढं सावधानतेने ह्याच्यात 1-2 ओव्या लिहिल्या तेवढ्या वाचतो आणि थांबतो. गुरुभक्त गुरुलीला श्रोते हे त्यासाठी ते श्रवण करायला आलेले आहेत, जे बोधामृताचे भोगते. खरं सांगायचं तर बोधामृताचे भोगते आहेत, हे बरोबर आहे. आपणही बोध काय आहे हे घेण्यासाठी चालवत. कथन केले व्यवहाराते म्हणतील जरी, हे सगळं व्यवहार सांगितलं तुम्ही. असं लहानपणी असं होतं, सगळ्यांच्याकडे जात होते, नामकं होतं तमकं होतं, हे कशाला महाराज काय म्हणले ते सांगा वगैरे असं जर कोणाला वाटलं तर त्यांच्यासाठी हे सांगितलं आहे. गुरुलीला बोधयुक्त कथन करावी त्वरित जेणे श्रवण होती पुनीत श्रोतयांचे, पण वक्ता बोले जी प्रमाण प्रसंगे वर्तले जे जाण केले पाहिजे कथन यथारीती. तेव्हा हे सुद्धा कथन करणं आवश्यकच आहे, म्हणून मी केलं. ज्या अर्थी त्यांनी आवश्यक आहे म्हणून केलेलं आहे त्या अर्थी आपण त्यावरून काही लक्षणं घ्यायला हरकत नाही, आधीची आणि ही लहानपणची आणि मोठेपणची नंतर मग प्रत्यक्ष आपल्याला चरित्रात आढळतात, ते आपण घ्यावीत. तेव्हा एकंदरीत जे आपला मूळ विषय होता की हे जे सत्संगतीनं काय निर्माण होतं तर माणसाचे म्हणजे एकूण मी बघितलं की त्या माणसाला जसं ध्येयहीनतेनं माणसाची अवनती होते. ज्याचं ध्येय पक्कं झालेलं आहे आणि जितकं लवकर पक्कं झालेलं आहे तितकं त्याच्याकडून व्हायला त्याला संधी जास्त आहे. तर ह्या दृष्टीनं अगदी काही नाही झालं तर निदान जी आपल्याकडे ऋणं सांगितलेली आहेत तेवढी ऋणं तरी निदान लक्षात ठेवा. म्हणजे अगदी काही नसली तरी आपल्याला माहीत असलेली स्वतः आपण शोधून काढण्यासारखी की काय जे किमान अगदी म्हणजे जवळच्यांचं मातेचं ऋण आहे, जे मातापिता थोडक्यात. तर मातापिता ते जे स्वजन परिवार सारा ते जे आहेत लिहिलेलं ते ऋणस्मरण मला त्या विस्तार आहे त्याचा. तर त्याच्यातलं निदान मातापिता आणि गुरु ही 3 अगदी गोष्टी मूलभूत माणसाच्या ठिकाणी एवढी तरी ऋणं त्याच्याकडे फेडणं आहे. कारण काहीही गोष्ट कुणीतरी सांगितल्याशिवाय कुणीतरी केल्याशिवाय आपल्याला कळलेली नाही, या अर्थाने गुरु आणि मातापिता हा तर आपल्यावरचा अगदी मूलभूत उपकार म्हणून ते. तर यांच्या बाबतीत आणि नंतर जे कोणी स्वानुभवी किंवा हितकर्ते समवयस्क कोणी असतील तर ते ऋण. तर अशा तऱ्हेची ही ऋणं आहेत. एवढी फेडण्याचं जरी त्याच्याकडे आपल्याकडे म्हणजे अगदी मी सारांशाने म्हणायचं तर 5 ऋणं तरी म्हणेन की माता आहे, पिता आहे, गुरु आहेत, निसर्ग आहेत आणि देव आहेत. एवढी 5 ऋणं 5 ऋणं तरी माणसाच्या फेडण्याचं ध्येय असावं. ही 5 ऋणं त्याच्यावर आहेत. कुठल्याही स्थितीतला कसलाही मनुष्य असो, कितीही श्रीमंत नाही तर कितीही गरीब असो, त्याच्यावर माता पिता गुरु निसर्ग आणि देव यांचं ऋण आहे. त्यांनी कसाही जाऊन त्याचा विचार करावा आणि आहे की नाही आपलं आपण तपासलं तरी कळेल. तर तेवढं तरी माझ्या हातून आयुष्यात फेटावं हे ध्येय म्हणतो मी याला. निदान एवढं तरी ध्येय असावं. आता प्रत्येकाचं ऋण फेडण्याचं पद्धत, मार्ग, काळ, अनुकूलता हे वेगवेगळे असतील, पण नुसत्या स्मरणाने सुद्धा जिथे ऋण फेडतं तर ते कृती केल्यानं नक्कीच पेटेल. तर ती आपल्याला करता यावी एवढं आपण समोर ठेवू आणि मग बाकीचं पुढचा काय त्याचा जो त्यांनी प्रसंगानुरूप मी हे सांगितलं असं म्हटलं तर प्रसंगानुरूप तरी सांगितलं ते आपण श्रवण केलं. तर ह्याचं या लोकांना संगतीचा परिणाम काय होतो तर ते लवकर आकलन होतं ध्येय काय आहे. आणि आता हे आपल्याला एक 5 ऋण आहे म्हणून माणसाने विचार केला ठीक आहे आज एवढी वर्ष मी जगलो, ह्या 5 ऋणातलं मी काय काय फेडलं, कोणत्या मार्गाने फेडलं, कोणती कृती त्यासाठी केली, माझी भावना तद्विषयी काय आहे, याचा नुसता मनाशी विचार केला तर लक्षात येईल की ठीक आहे आपल्याकडून सगळं फेडलं नसेल की न पेटणारी आहेत. देवाचं ऋण आणि निसर्गाचं ऋण आपण काय फेडणार आहोत माझं काही शक्य नाही. एवढी मोठी गोष्टी आहेत की त्यांचं काय ऋण आपण फेडणार. तर त्या ठिकाणी आपण ऋणात रचत राहणं किंवा त्याची भावना ऋण फेडण्याची असणं, कृतज्ञतेची असणं म्हणजेच ऋण फेडणं आहे अशी परिस्थिती आहे. तर त्यावरून आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. अतीव दुर्लभ मानव जन्म, अतीव दुर्लभ मानव जन्म, धन्य जासी कळले मर्म, धन्य जासी कळले मर्म. अतीव दुर्लभ मानव जन्म, धन्य जासी कळले मर्म, धन्य जासी कळले मर्म, धन्य जासी कळले मर्म.
धन्य जासी कळले मर्म, धन्य जासी कळले मर्म. पाहुनी शास्त्रांचा भावार्थ, पाहुनी शास्त्रांचा भावार्थ. कर्मे आचरती निस्वार्थ, कर्मे आचरती निस्वार्थ. कर्मे आचरती निस्वार्थ, कर्मे आचरती निस्वार्थ. अथवा गुरु आज्ञा पाळणे, भावे निस्संदेह जगणे. अथवा गुरु आज्ञा पाळणे, भावे निस्संदेह जगणे. भावे निस्संदेह जगणे, भावे निस्संदेह जगणे. ज्यांचा विवेक जागृत नित्य, ज्यांचा विवेक जागृत नित्य. जगणे निरहंकारी सत्य, जगणे निरहंकारी सत्य. जगणे निरहंकारी सत्य, जगणे निरहंकारी सत्य. शुद्ध हेतु सावध चित्त, शुद्ध हेतु सावध चित्त. शांती नांदे सुखे नित्य, शांती नांदे सुखे नित्य. शांती नांदे सुखे नित्य, शांती नांदे सुखे नित्य. दीन म्हणे विठ्ठल चरणी, दीन म्हणे विठ्ठल चरणी. सर्व अर्पुनी मुक्त प्राणी, सर्व अर्पुनी मुक्त प्राणी. सर्व अर्पुनी मुक्त प्राणी, सर्व अर्पुनी मुक्त प्राणी. दीन म्हणे विठ्ठल चरणी, दीन म्हणे विठ्ठल चरणी. सर्व अर्पुनी मुक्त प्राणी, सर्व अर्पुनी मुक्त प्राणी. सर्व अर्पुनी मुक्त प्राणी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. जानकी जीवन स्मरण जय जय राम.